मुलांनो, प्रश्न काय म्हणते, मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या 3/7 पट आहे. जर दोघांच्या वयातील फरक 40 वर्ष आहे तर आणखी 10 वर्षांनी मुलाचे वय वडिलांच्या किती पट असेल. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, कधीही वय आज जर 10 वर्षाचा फरक असेल तर 25 वर्षानंतरही 10 वर्षाचा फरक असेल. आणि दुसरा प्रश्न, आपण हा प्रश्न रील्स मध्ये सांगत आहोत तुम्हाला, पण लक्षात ठेवा माझ्या वय गुणोत्तरीच्या व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न जास्तीत जास्त समजतील. कधी अशी एक रेषा पाडायची, हिला आजची वय लिहायची, ही अगोदरची आणि ही नंतरची, म्हणजे ही वर्तमान असेल. ठीक आहे. कारण त्या वयातील 3/7 जे वय आहे तर 3:7 आणि मोठे कोण असतील तर वडील मोठे असतील आणि मुलगा लहान असेल. हे गोष्ट महत्वाची. त्याच्यात यांच्यामधला फरक किती आहे? 3 आणि 7 मधला फरक आहे 4च्या, आणि फरक 40 वर्षाचा आहे तर 40 ला भागा म्हणजे किती? 10. तर 10 30 आणि 10 70. लक्षात आला. आता 10 वर्षानंतर म्हणते 10 वर्षांनी, तर 30चे 10 वर्षानंतर काय होईल? 40 होईल ना. 70चे 10 वर्षानंतर काय होतील? 80 होतील. म्हणजे 40/80 याचा अर्थ किती होईल? 1/1:2 म्हणजे 1/2. ऑप्शन नंबर 3.